शेतकरी बांधवांनो, आजची ही बातमी ऐकून तुमचा आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा होईल. कारण आगामी गुढीपाडव्याच्या आणि मार्च एंडिंगच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर केंद्र आणि राज्य सरकारने मिळून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि दुप्पट आनंदाची अधिकृत घोषणा नुकतीच केली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात कुठे स्किप करू नका, कारण आज मी तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांची एकदम एकत्रित आणि अत्यंत सविस्तर माहिती देणार आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आता PM किसान योजनेचे केंद्राचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे, राज्य सरकारचे पैसे असे दोन्ही लाभ आपल्या पात्र शेतकऱ्यांना मिळायला लागलेले आहेत. पण आता सर्वांच्या मनात असलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या गुढीपाडव्याच्या सणाच्या मुहूर्तावर तुमचे हे हक्काचे पैसे नक्की किती येणार आणि ते तुमच्या बँक खात्यामध्ये नेमके कधी जमा होणार. तर मित्रांनो, शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक खाते आणि KYC पूर्णपणे आणि योग्यरित्या लिंक आहे, त्यांना केंद्राचे 2,000 रुपये आणि त्याचबरोबर राज्याचे 2,000 रुपये असे मिळून थेट 4,000 रुपये एकाच वेळी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे मागचे 1 किंवा 2 हप्ते काही तांत्रिक कारणामुळे अडकून पडले होते, त्या सर्व शेतकऱ्यांना थेट 6,000 रुपये किंवा 8,000 रुपये देखील एकत्र मिळू शकतात. आता हे सर्व अडकलेले आणि चालू हप्त्यांचे पैसे कधी येणार? तर मित्रांनो, चालू असलेला मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा सर्वात शेवटचा महिना असल्यामुळे आणि पुढे लगेच गुढीपाडव्याचा मोठा सण येत असल्यामुळे राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने येत्या 20 ते 25 तारखेच्या दरम्यान हे दोन्ही हप्ते एका पाठोपाठ एक सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याची जोरदार आणि युद्धपातळीवरती तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आजच कुठलाही वेळ न वाया घालवता जवळच्या CSC केंद्रावरती जा आणि तुमचे KYC तसेच बँकेचे स्टेटस सविस्तर तपासून घ्या. कारण ही अत्यंत महत्त्वाची संधी जर तुमच्या हातातून हुकली तर तुमचे या सणाच्या तोंडावर दुप्पट आर्थिक नुकसान होऊ शकते आणि तुम्हाला पैशांची चणचण भासू शकते.